सर मणिपुर की बात करते हैं तुमचं संपलं सर हिट अँड रन केस मध्ये तुम्ही असं म्हणताय की जे दोषी आहेत त्यांचे जवळीक मुख्यमंत्र्यांशी आहे असं तुम्ही म्हणताय काय सर? हो, पण त्यात लपवण्यासारखं काय आहे? हिट अँड रन केसमधला जो मुख्य आरोपी त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधित आहेत। माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, ठाणे जिल्ह्यातले आहेत, त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं। त्याच्यामुळे ते 24 तासात काय त्यांना अटकच कशी केली पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते खून करून। कुठे मुख्य आरोपी फरारी झालाय ना त्यांचा मुलगा। एका मराठी महिलेला चिरडून गाडीखाली दारूच्या नशेत हा कोणी मिहीर शहा हा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा? कुठे गेलाय तो? सुरतला गेलाय की गुवाहाटीला गेलाय लपवलाय? आरोपी मुख्य आरोपी हा सुरतला पळून गेलाय, त्याला ठेवलाय की गुवाहाटीला लपवलाय? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा। वरळीच्या रस्त्यावर ज्या प्रकारे रक्तपात झाला, हिंसाचार झाला, गाडीखाली चिरडली गेली, एक दाम्पत्य मराठी कोळी दाम्पत्य, याला कोण जबाबदार आहे? दारूच्या नशेत हे काय चाललंय? या मुंबई महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पण ती नाही हे मला खात्रीनं सांगावं असं वाटतं। सर, राज्य सरकारने बारसुरिफाने जर 300 एकर जमीन जी आहे ती औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे, त्यासाठी विरोधकांकडून मोर्चा काढण्यात येणार। ठीक आहे, आमची चर्चा सुरू आहे त्या संदर्भात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।